काय बिल्डरची मनमानी म्हणतात ते काय इथे ना विकास कामांची यांना जाण नाहीये आणि त्यामुळे होतं काय की जी दडपशाही आहे, जी गुंडगिरी आहे. बरं विचारतो पाच विचारतो मी 5 सांगतो. ते 5 सांगायला तयार पाच आहे. सांगतो. तुम्ही एक विचारताय ते 5 पाच सांगताय. सांगा सामूहिक विकास हा जेव्हा चला मी शहरात मोजतो. हा चला हा सांगा 5 कामं. नवीन रेल्वे स्टेशन, हा हा नवीन रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन. हा नवीन रेल्वे स्टेशन. हा हा तुम्ही सांगा. खासदार कुठे आहेत? खासदार कुठे तुम्ही बोला बोला. नवीन ऐका ना 5 कामं सांगतात ना 5 कामं. हा, ऐका ना 5 कामं 5 हा बोला बोला. नवीन रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन. ठाणे बोरिवली टनेल, कोस्टल रोड, मेट्रो, सिव्हिल हॉस्पिटल, इंटरनल मेट्रो. 6 कामं सांगितली. बरं ठीक आहे तरी हा 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 या ना तुमच्याकडे ह्या ठाणे शहराचे जे हे आमदार बोलतायत हा संजय केळकर साहेब, हा. त्यांनी या 5 वर्षात कुठलं काम केलंय? पहिली गोष्ट, या वॉर्डचा, या ठाणे शहराचा काम करणारा एकमेव व्यक्ती आहे जो आमदार नाहीये, पण तो अविनाश जाधव आहे. कारण की यांचा आमदार फक्त 5 वर्षात एकदाच फिरतो. बरं ठीक आहे आता त्यांनी 5 कामं सांगितली तुम्ही सांगा कुठली कामं तुमच्या. जेव्हा कोविड होतं तेव्हा साहेबांनी या ठाणे शहरामध्ये रेमडेसिवीर असू दे, बेड असू दे, हॉस्पिटलचा विषय असू दे, इथे जेवढे रिक्षावाले होते, घरकामवाले होते, त्या लोकांना अन्नधान्य देणं, त्याच्यानंतर रोजचा मी जेव्हा ऑफिस मध्ये जी पण व्यक्ती येते आज रोजच्या रोज आमच्या ऑफिस मध्ये 100च्याहून जास्त लोक येतात, रडत येतात आणि हसत जातात. तो अविनाश जाधव आहे. बरं हा नेते बोला तुम्हाला काय मुद्दा मांडायचा आहे? मला मानायचा होता तो क्लस्टरचा जो विषय सांगितला. आज मनीषा नगर में आम्ही प्रत्येक सोसायटीच्या बाहेर असे बोर्ड लावले. आता पण आपण पाहू शकता की एक क्लस्टर नको, हे आम्हाला क्लस्टरचे बोर्ड याच्यामुळे आहेत की आम्हाला सांगितलं गेलं की 325 स्क्वेअर फूट तुम्हाला देणार, त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर 50 स्क्वेअर फूट तो तुम्हाला विकत घ्यावं लागणार. म्हणजे आमचे आहेत 800 स्क्वेअर फूटची घरं आणि आम्हाला 325-50 असं सांगतात. म्हणजे कुठे ना कुठे दिशाभूल करून लोकांना फसवण्याचं काम चालू आहे क्लस्टरच्या. अपेक्षित आहे जी कुठली सत्ता ठाणे महापालिकेत असेल त्यांनी क्लस्टरचा प्रश्न सोडवावा.